पहिलाच बॉल होता आणि पहिल्याच बॉल वरती इथे मात्र लोणावळा खंडाळा चेंडू मात्र गेला तो म्हणजे गाव गोळा तिथे आलाय या बॉलवरती 4 चौकार. आणि इथे मात्र यावेळेस टाकलेला हा चेंडू डॉट बॉल आलेला आहे. चांगला चेंडू अगदी आपण पाहताय. अगदी त्याचबरोबर दसई ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच दत्तात्रय दादा मेंगाळ ज्यांच्या माध्यमातून आयोजन कमिटीसाठी आणि त्या खास करून दसई टीमसाठी भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत. तुमचं मनाच्या अंतःकरणापासून आभार आहेत. यावेळी देखील हो चांगला फटका क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. बॉल पर्यंत पोहोचला जाईल. एक सिंगल इथे वेगाने बनलेली आहे. दुसरीसाठी निघले आणि पोहोचले देखील 2 धावा. वैशाखरे टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आपण येऊन राहायचं आहे. मला वाटतं आपण पुढच्या फेरीतील ड्रॉव आहेत ते खुले करणार आहोत नाही का. मला वाटतं ज हनुमान खेवारे ओ नो बॉल. दुष्काळात 13वा महिना विनंती आहे ते म्हणजे ज हनुमान वैशाखरे टीम आपला कॅप्टन आपलं स्क्वॉड घेऊन या. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर मला वाटतं उमेश भाऊ ज हनुमान खेवारे संघ त्यांच्याबरोबर खेळताना पाहायला मिळेल. असा हा सामना आपण पुढचा पाहणार आहोत. चला मैदानाच्या आतमध्ये 8 धावा धावफलकावरती धावसंख्या धावफलकावरती 8 2 बोकडे 1 पाठ. सूरज कापडी क्षेत्ररक्षक आहे तिथे एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि तिथे होता क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षक झालेलं आहे. नितीन मेंगाळ गोलंदाजी करत असताना त्याला आपण पाहताय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल चौपाटी भारी. तिचं नाव जुहू आणि चंगळ्या बोलतो. धावसंख्या 9 धावा. शेवटचे 2 बॉल या षटकातील. हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल इथे वेगानं बनलेली आहे. तानाजी बॉल पर्यंत पोहोचेल. एकच धाव. धावसंख्या धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळेल 10 धावा ज्या धावफलकावरती आहेत. धावसंख्या धावफलकावरती 10. शेवटचा बॉल 3 ओव्हरची मॅच. ओहो फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. बॉल पर्यंत पोहोचेल. एक सिंगल इथे वेगानं बनलेली आहे. दुसरीसाठी निघालेत आणि 2 धावा. गुड रनिंग. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 4 उभा वारा. धावसंख्या धावफलकावरती रोक बॅट ठोक मध्ये लागले ते म्हणजे 2 आकड्यात 12 धावा धावफलकावरती. आमचे प्रवीण विषय उत्कृष्ट पंच म्हणून आहेत परंतु एक काळ त्यांचा असा आहे की अनेक मोठ्या गोलंदाजांना त्यांनी त्यांच्या बॅटच्या साहाय्याने षटकारानं पाणी पाजलेलं आहे. हेच अगदी आपण पाहू शकाल. परंतु आता सध्या ते पंचांच्या भूमिकेत त्यांना आपण पाहताय आणि क्वचित ते खेळताना पाहायला मिळत आहेत. त्यांना प्रवीण विषय प्रेमानं त्यांना आम्ही बावड्या म्हणतो, कधी प्रेमानं त्यांना कैची म्हणतो, परंतु निश्चित ही त्यांची ओळख आहे. गोलंदाजी मार्क होती उल्हास उर्फ गल्ला. गोलंदाजी मार्क होती तो बोलतोय हल्ला बोलला उर्फ गल्ला. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 2 साठी अगदी आपण पाहताय स्ट्राईक एंड मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे संकुल मेंगाळ. मग स्ट्राईक एंड मध्ये सूरज सर नावाचं गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा. उल्हास उर्फ गल्ला फिरकीचा जादूगार. महेश दळवी ज्यांच्या माध्यमातून माझ्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तुमचं खूप खूप धन्यवाद. महेश दळवी ज्यांच्या माध्यमातून माझ्यासाठी 100 रुपयांचं मयूर दळवी ज्यांच्या माध्यमातून माझ्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तुमचं मनाच्या अंतःकरणापासून आभार आहेत. जाऊया. गोलंदाज तयार. उल्हास. यस काय सांगायचं आहे हे चक्री बॉलर भयानक बॉलर. काय सांगायचं आहे ह्यो बॉलर म्हणजे असा का काय सांगायचं आहे. नवा पाड्याला बॉल टिकला तर डायरेक्ट बॉल जातो डायरेक्ट कामत पाडा. नवा पाडा कामत पाडा जुना पाडा. आता अगदी आपण पाहता धावसंख्या धावफलकावरती 12 वरती स्थिर आहेत. फिरकीचा जादूगार म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. गडी मात्र आखुडा आहे मोजून 4.25 पावणे 4 फूट उंची. ओहो वस्तू बारीक पण रट्टा मजबूत. पण काय सांगताय तिकडे अजून एक फिल्डर लायलेला खोपड्याला. बास कमालीचा बास. हे क्या हुआ कैसे हुआ पहा. म्हणून सांगता पहा बकरी जेली चराय आणि बकरा जेला मरायला ती अशी तरा. 13 धावा धावफलकावरती आहेत.
अगदी आपण पाहताय पुढील चेंडू पुन्हा एकदा बेकार भांडी कशा शॉट पण हांडी भांडी खोंबली चमली डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. गल्ला गडीच तसा आहे. काय सांगायचं गल्ला गडी म्हणजे कसं माहिती आहे का आयटम चिकना पटला र पण साला मुका निघाला. बॉलर चांगला आला र पण काय सांगायचं शेंडी फोडून गेला. गोलंदाज तयार. ये बाप्पा लायला दिलवाले पण लागला दिल जले. ओ माय गॉड. फुलंदाज बाद. नंबर 2 म्हणजे काय सांगायचं आहे 7-8 चेंडू आत कंच कंच चेंडू निघतील कंच कंच काय माहित गड्या. चेंडू नंबर 2 यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जाडाजुडा गट्टा गुटा आडिया बांध्याचा मीडियम साईज रोक बाय ठोक मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल. शेवटचा बॉल बाकी आहे. गल्ला बोकरापेक्षा चिकूट बॉलिंग केले. मोजून 5 बॉलर योग गडी सस्पेंड केला. एकच धाव धावपलकावरती आहे. एकंदरीत 13 धावा. शेवटचा बॉल. उल्हास तयार आहे. येणारा चेंडू हाताळण्यासाठी ओहो बेकार गडी मात्र आडू माडू शॉट खेळलाय झाडू पण तो सांगतो आता बॉल आडू. ओहो इथे पाहिलं जाईल आणि बघता बघता 2 धावा इथे कंप्लीट होतील. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2चा खेळ संपला जाईल. 2 ओव्हरमध्ये धावसंख्या धावपलकावरती 15. सरळगावमध्ये स्वस्त होतील ती म्हणजे वाकटी डोंबिवली 15. धावसंख्या 15. डिझाय टीमचं कॅप्टन आणि टीम जय हनुमान खेवारे टीमचं कॅप्टन. चला या विनंती आहे दोन्ही टीमचं कॅप्टन गणेश आलेला आहे. यावेळेस आपण पाहताय गणेश. ओ सोयरा आहे सोयरा गणेव भाऊजा आहे भाऊजा भाऊजा नीट शेंडीफोड तिथे डॉट. आता अगदी आपण पाहताय पुढील चेंडू पुन्हा एकदा भाऊजा बिवजा सांग घरी येते सांगाय नाही काय कारभारी तिथे एक त्या भाऊजाला लायला भाऊजा यस गुडघ्यात माराय भाऊ सर यस अंपर सांगताय त्याच्या गुडघ्यात मुक्का माराय. चला मुक्का माराय त्याच्यावर काहीतरी करा म्हणजे लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल आले. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा धावफलकावरती आहेत. गणेश तयार. षटकातील तिसरा चेंडू हाताळण्यासाठी स्ट्राईक एंड वरती आहे चंदू. ये बा कसा मारी तो कोठ येठ आणि अगदी आपण पाहिलेलं आहे तो म्हणजे डॉट. पुढील चेंडू पुन्हा एकदा येणारा चेंडू ओहो याही वेळेस क्षेत्ररक्षक आहे ज्याची सिंगल बॉडी त्याचं नाव राहुल उर्फ वडी. एक सिंगल. चला जय हनुमान केवारे टीमचे कॅप्टन आपण या. वैशाखरे टीमचा नवरदेव कॅप्टन उपस्थित आहे. नवरदेव कुणी का चला अगदी आपण पाहताय पुढील चेंडू आणि इथे टाकलेला हाय चेंडू डॉट. जबरदस्त गोलंदाजी राहिली. शेवटचा बॉल गण्या तो डेंजर गण्या आहे. शेवटचा चेंडू आहे सोयरा आहे. सोयऱ्याला शेंडी फोडली त्यांना भाऊजानं मारला कुतून ओहो आणि तो तिकडे योग सोयरा. एकच धाव येईल. आता एका धावेनं पहिला डाव संपलेला आहे मित्रांनो. पहिल्या डावामध्ये धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 18 विजयासाठी 19 धावेची गरज. जय हनुमान वैशाखरे क्रिकेट संघानं टॉस जिंकलेला आहे. डिसिजन क्षेत्ररक्षण. बॅटिंगसाठी जय हनुमान खेवारे क्रिकेट संघाला आमंत्रित केलेला आहे. वैशाखरे टीम आपला स्क्वॉड घेऊन समालोचन कक्षासमोर या आणि विलास सर आपलाही स्क्वॉड घेऊन खेळाडू कक्षासमोर या. आपण लगेचच खऱ्या अर्थाने हा सामना संपल्यानंतर आपापल्या निर्णयावरती अंमलबजावणी करायची आहे. 19 धाब्यांची गरज असेल विजयासाठी. जेबी स्पोर्ट काट्याची वाडी संघाला संधी मिळेल डीजेला.
ते आपण पाहताय की सूरज कापडे सर जे गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहेत. समोर आहे नामांकित संघ म्हणून खऱ्या अर्थाने दसे असोसिएशन अंतर्गत असणारे दोनही संघ आहेत, बेस्ट वर्सेस बेस्ट. परंतु आता दोन संघ एकमेकांच्या विरोधात आलेले आहेत, म्हणजे एका संघाला कुठेतरी आता माघार घ्यावी लागेल. अगदी आपण पाहू शकाल मगाशी चांगली कामगिरी केली होती तो म्हणजे आमचा महेश उगले. ते भरपूर षटकार चौकार मारून होते फुगले. पुन्हा एकदा ते आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. अगदी आपण पाहू शकाल सूरज तयार आणि तिथे ओ झालं काय काशा रे काशा काय तुझा तमाशा. फलंदाज बाद. जर्मन वैशाग्री टीमनं पत्रकार पण आणलेला आहे. लगेच सिद्धूनं सांगितलेलं आहे असा अँगल घ्यायचा. अगदी चला मैदानाच्या आतमध्ये शुभम वाघ यावेळेस दाखल होत असताना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल होता, काशीनाथ सोंगाळला ओळखता आला नाही आणि तिथे मात्र सूरज कापडी सरांनी मात्र घेतलेली आहे विकेट. आता यावेळेस शुभम वाघ स्ट्राईक एंडमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. 18 मध्ये 19 बनवायच्या होत्या, आता 17 मध्ये 19 झालेले आहेत. शियम कार्यक्रम र काय सांगायचं आहे हो आखो. तिथे जबरदस्त चेंडू, चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. गोलंदाजाचं नाव सूरज कापडी, जबरदस्त गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आहे. स्ट्रायकिंगमध्ये शुभम वाघ. पंचांकडे जोरदार अपील केली होती, अपील फुसका बार होता, डायरेक्ट हिट केलेला आहे. तिसऱ्या पंचाची मदत तर घेतली आहे, परंतु आता इथे किस्सा घडेल. आता चला येऊ द्या, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. मेकअप करा, लिपस्टिक लावा, पावडर लावा, वॉशिंग पावडर फेस लगा लगा के. आणि यावेळेस फलंदाज काय नाही पोहोचलेला आहे. एकंदरीत अगदी आपण पाहिलेलं आहे फलंदाज पोहोचलेला आहे. आता किती जणांच्या बिप्या वाढल्या असतील या एका एका आवाजावरती काय माहीत, परंतु या पद्धतीची कधी नाही कधी शाळा करावी लागते, म्हणजे मॅच मध्ये अजून एक वेगळा मूड येतोय. एक धाव आहे ना, पंच किती धाव, एक, येस एकच धाव आहे. आणि ज्यावेळेस दुसरी धाव घेण्या अगोदर पंचाने सर DRS घेतला होता, म्हणून खऱ्या अर्थाने एकच धाव धरली जाईल. एकंदरीत आपण पाहता एक धावीला आणि एका धावेनं संघाचं खातं खुलं झालेलं आहे. अगदी आपण पाहताय अजूनही या षटकामधील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा. काय सांगायचं आहे, बॉल गेला गेला सुपला पण गडी उकला. पहा, आणि पहिला सुपला शॉट ज्यावेळेस डायलॉग वाहुलीला बोललो होतो तेव्हा 10 क्रिकच वाहिनी होती, आणि कदाचित आज पुन्हा एकदा योगायोग आलेला आहे. खरे आता निश्चित त्या डायलॉगमुळे कुठेतरी मला खेळाडू ओळखायला लागल्या आणि त्याच्यामुळे कुठेतरी प्रेक्षकांची पसंती देखील मिळत गेली. नाहीतर योगेश वाघ आवड्या खोपड्यालाच असता. इथे टाकलेला हाय बॉल, टिक फॉर टेकचं उत्तर. बांधाव लावली भेंडी, मेवणे लावली भेंडी, बॅट्समनला फोडली शेंडी. गावाचे गाव देवा नमन्या गोरे, बॅट्समन व त्याला पड सोळ. एकंदरीत डॉट बॉल. शेवटचा बॉल बाकी आहे, शेवटचा बॉल बाकी आहे.
एकंदरीत आपण पाहताय की इथे अपील केली होती, अपील मध्ये आत्मविश्वास नव्हता आणि त्याच्यामुळे पंच आपल्या निर्णयावरती ठाम होते आणि इथे आलेला आहे डॉट बॉल. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये एका गड्याच्या मोबदल्यात जयबीर स्पोर्ट काट्याजीवाडी क्रिकेट संघ एका धावेंवरती. कांडी टाईट मॅच असा वाटलेला 19 म्हणजे काय होतील 2 ओव्हरीत म्हणून सांगता पहा. बाजारात आणला बाजार, त्याला काय बाजवायचं आणि मांडीला झाला गजकरण, त्याला कसं खाजवायचं असंच पाहायला मिळाले. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 18. 12 बॉलमध्ये 18. चंदू नंबर 1 आपल्याला पाहायला मिळेल आणि स्ट्राईक इनवरती शुभम वाघ. शुभम वाघ आहे स्ट्राईक इनवरती. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आता मोक्याच्या क्षणी त्याला डावाला कलाटणी द्यावी लागेल आणि शुभम वाघ असा खेळाडू आहे की तो ज्यावेळेस संघाला गरज असेल त्याच वेळेस तो चालत असतो. असं अनेक स्पर्धांमध्ये त्याला पाहिलेलं आहे. काय घडणार काय नाही या क्षेत्ररक्षणाचं जाळ इथे विणलं जातं. स्पीडअप घ्या, वेळ वाचवा. आयोजन कमिटीकडून सूचना येते, सूचनेचं पालन करा. चंदू नंबर 1 स्ट्रायकरवरती शुभम वाघ तयार. येणाऱ्या चेंडूवरती आता पाहिलं जाईल. रनवे मध्ये थोडीशी मिस्टेक होताना आपल्याला पाहायला मिळाली, त्यामुळे चेंडू रिलीज करण्या अगोदर साबरलेला आहे. 2.5 क्विंटल थोडं अजून पहा 2.5 क्विंटल पर्यंत जातील. आणि पंचांकडे अपील, जोरदार अपीलचा इथे अभाव पडला फलंदाजावरती आणि फलंदाज इथे माघारी परतला. अजून एक विकेट. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश वाघ. चंदू मेंगाळ जबरदस्त कामगिरी करतो आहे. पहिल्याच बॉलवरती फलंदाज सस्पेंड केला, नाही इलाज झाला. तो सांगतो पा खिशात नाही खडकू आणि नवा पाड्याला येऊन धडकू, कारण तिथे धडकला त्याच्या मांडीला. आणि एकंदरीत आपण पाहताय की 2 विकेट. 11 चेंडूंना 18 ची गरज. 11 बॉल 18 धावा. चंदू तयार. स्ट्राइक मध्ये गणेश आहे. ओहो क्या क्या देखना पड़ता है. आणि इथे हाय चेंडू डॉट. निर्धाव चेंडू. 10 बॉल 18. सामना 18 बॉल 19 होता. आता तोच सामना 10 बॉल 18 वरती आलाय. तयार आहे पुन्हा एकदा चंदू नंबर 1. ये बा कार्यक्रम मात्र वेगळाच झालाय म्हणून सांगता. काय राजाय सपण्यात आली सुरपणखा, तिनं वडलं 2-3 सोका. इथे आता 9 बॉल 18. 9 चेंडू 18 धावा. मॅच मध्ये बदल होईल का. गोलंदाज तयार. यावेळेस हो चांगला फटका. संकुल मेंगाळ डीप मध्ये आहे. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. दुसरी साठी निघाले जातील का. निघाले होते, कदाचित दुसरी होऊ शकली असती, परंतु हरकत नाहीये. एकच सिंगल आली आणि एका सिंगलने संघाची धावसंख्या 2 या धावसंख्येवरती जाईल. आता 17 ची गरज आहे. 8 बॉल 17. 8 बॉल 17 बनल्या जातील का. बनवाव्या लागणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये काही होऊ शकतं. पहा पाण्यामधून निघतो बुडबुडा. जो हनुमान वैशाख रेड टीम मध्ये आहे मोहन बुडबुडा. गोलंदाज तयार. यावेळेस हो फटका. नितीन बॉल हवेत आहे. उंची किती आणि लांबी देखील. चेंडू मात्र यावेळेस सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. चला ऐवाज येईल कुणी घेतलाय या. 100 वाला आहे का 200 वाला. 100 वाला. चला 100 वाला आहे. 2 हातवाला म्हणजे 100 वाला. खेळाडू नाही. चला खास प्रेक्षक मायबापांसाठी आयोजकांचं मी कौतुक करेल. तब्बल षटकार हॅट्रिक खेळत असेल त्या फलंदाजासाठी 700. आता धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. 11 ची गरज आहे. 7 बॉल 11. 7 बॉल 11. विकेट किपरच्या डोक्यावरनं क्षेत्ररक्षक थोडस बंबल झालाय. एक सिंगल. आता मैदानाच्या आतमध्ये ज्या फलंदाजाची गरज होती आणि
त्याच फलंदाज स्ट्राईक मिळाले तो म्हणजे नितीन. आता 6 बॉल 10. चला, आयोजन कमिटीकडनं 100 रुपयाचं पारितोषिक ऐवज झेल आणि ते ऐवज झेल देखील काट्याचीवाडी गावामध्ये जाते. चला, अगदी आपण पाहू शकाल ऐवज झेल इथे एका हाताने घेतला तर 200 आहे. कामरमान अभिदादा मुरबाडे दादांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देत आहोत. अगदी दादा खऱ्या निश्चित असं आयोजन म्हणजे प्रत्येकानं ठेवलं तर प्रेक्षक मायबाप मजुरी सोडवण्यासाठी 100% येतील. चला, स्पीडअप घ्या, वेळ वाचवा. जो आज दिवसभर कुणी मजुरीला गेला नसेल त्यांनी फक्त 3 कॅच घ्या, 300 रोख घेऊन टाका. आहे, चालू आहे आतापर्यंत. अगदी आपण पाहू शकाल 9 मिनिटं घेतलेली आहेत. उत्तम आलेला आहे गोलंदाजी ट्रायक वरती आणि स्ट्राईक एंड वरती आहे तो म्हणजे नितीन. नितीनला आपण पाहता शेवटचे 6 बॉल 10ची गरज. कंपल्सरी चेस. शेंडी धाव नाही तर मुंडी धाव, नवरा मरो नाही नवरी मरो, वराड्याला मजबूत जेवाय मिळो. पण आजकालची प्रथा पत्रिका मिळते गडी 7 आणि जेवाय जाता 60. मालक होतो सपाट. तरी सांगता जेवाय का आणली 2 बोकडे 1 पाठ. ओहो, फटका प्रॉपर आहे का? ओहो, प्रॉपर. आणि इथे मोक्याच्या क्षणी षटकार ठोकलाय. सामना जिवंत. धावसंख्या आता मला वाटतं 5 बॉल 4ची गरज. 5 बॉल 4. 5 बॉल 4 धाबा. उत्तम वरती आक्रमण कमबॅक करण्याची गरज राहील. नितीन वेंगाळ यावेळेस हो सरळ फटका समोर खेळण्याचा प्रयत्न. प्रदीप होता. ओहो, क्षेत्ररक्षण कमालीचं झालेलं आहे. एक सिंगल वेगानं बनली. दुसरी साठी निघाले. स्ट्राईक एंड वरती थ्रो केला जाईल का? 2 धाबा. आता मात्र सामन्यामध्ये चित्र 4 बॉल 4 बॉल मध्ये 2ची गरज. 4 बॉल 2 धाबा. 17 बनलेले आहेत. 2 बनतील का? सामना संपला की लगेचच मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान वैशाखरे क्रिकेट संघाने दाखल व्हायचं आहे. 4 बॉल 2 धाबा. 4 बॉल 2 धावेची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी चांगली करणं गरजेचं राहील. फटका हवेत आहे. संकुल मेंगाल बॉल खाली पोहोचलाय. वॉड कॅच. मॅच मध्ये ट्विस्ट ट्विस्ट. पुन्हा एकदा मॅच आता एक रोमांच मोडला आल्या. कारण आता सामन्याचं चित्र पुन्हा एकदा समान सुरू झालंय. आता 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये आवश्यकता आहे ती म्हणजे 2 धावेची. दाखल होईल तानाजी. 3 चेंडू 2 धाबा. 3 चेंडू आणि 2 धाबा आता बनवायचं आहेत विजयासाठी. पहिल्या जातीला तर या धाबा कशा बनवल्या जातील तेही पाहायला मिळेल. चला, वेळ वाचवणं बंधनकारक राहील याची नोंद घ्या. मैदानाच्या आतमध्ये सामना तुम्हाला वेळेतच कंप्लीट करणं गरजेचं राहील. 3 बॉल 2 धावेची गरज. 3 बॉल 2 धाबा. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज उत्तम तयार. समोर आहे तानाजी. नॉन स्ट्राईक एंड वरती आहे गणेश. समोर समोर फटका खेळून काढलेला आहे. एक सिंगल इथे वेगानं बनलेली आहे. दुसरी साठी निघालत. मॅच इथे विनिंग होईल का? आणि हा सामना जिंकलाय जेबी स्पोर्ट काट्याचीवाडी क्रिकेट संघ. अभिनंदन टीम. टफ अँड हार्ड लक टीम. स्वर्गीय लक्ष्मण 11 धसे ब्लास्टर या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला. वेळेवरती आलेत. आयोजकांना सहकार्य केलं त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीनं आपलं मनाच्या अंतःकरणापासून आभार आहेत. आता या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आपण देणार आहोत.